मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। जुन्या आच्ची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकच शिक्षक असल्यामुळे पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत पंचायत समिती समोर केले ठिय्या आंदोलन। नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले डॉक्टर सुशील महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन वचननामा केला जाहीर। भगवान बालाजी रथोत्सवाची सोमवारी विधिवत पूजन करून मिरवणूक काढीत रथोत्सव साजरा। मांडळ व परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। धुळे शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या 24 तासात चोरीचा गुन्हा आणला उघडकीस। चोरट्यांकडून 51,000 रुपये किमतीचे 17 गॅस सिलेंडर जप्त। आणि धुळे शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लढवणार। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील जुन्या आच्ची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकच शिक्षक असल्याने पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत सोमवारी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केले। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी एका शिक्षकाचे नियुक्तीपत्र दिल्यानंतर आंदोलन सोमवारी उशिरा मागे घेण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील जुन्या आच्ची येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळा ही 1ली ते 8वी पर्यंत असून शिक्षकांचे 4 पदे मंजूर असताना 1.5 महिन्यांपासून एकच शिक्षक अध्यापन करीत आहे। यामुळे सोमवारी सकाळी पालक व विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकून शिंदखेडा पंचायत समितीत गट साधना केंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी आम्हाला शिक्षक पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही अशा घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। जुन्या आच्ची येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत 1ली ते 8वी पर्यंत वर्ग असून एकूण 93 पटसंख्या आहे, परंतु शाळेवर एकच शिक्षक असून तेच 8 वर्गांवर अध्यापन करीत असतात। एक शिक्षक 8 वर्गांच्या विद्यार्थ्यांना काय शिकवित असतील, तरी शाळेला अजून 2 शिक्षक आवश्यक आहे। पालकांनी वारंवार पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी यांना भेटूनही विद्यार्थी यांची अडचण सोडवण्यात न आल्यामुळे पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावून शिंदखेडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर पालक व विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन केले। गट शिक्षणाधिकारी डॉक्टर CK पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरत इशी, रणजित सिंह गिराशे, केंद्र प्रमुख संतोष चौधरी यांनी पालकांना लेखी पत्र देऊन मंगळवारपासून गुलाब सोनवणे तामथरे यांचा तात्पुरता शिक्षकांच्या नेमणुकीचा आदेश दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। शांताराम कोडी, मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे। आमच्या शाळेत एकच शिक्षक आहे। आम्हाला एकत्र बसवता आणि आम्ही 5वीचे मुलांना जे शिकवता आम्हाला ते समजत नाही, म्हणून आम्हाला शिक्षक पाहिजे। प्रत्येक वर्गाला एक शिक्षक पाहिजे म्हणून पाहिजे। आम्ही जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथं जाणार। माझे नाव दर्शन जिजाबराव कोडी, जिल्हा परिषद शाळा जुन्या आच्ची, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। आमची शाळा 1 ते 8वीच्या वर्गात आहे। आम्हाला एकच शिक्षक आहेत। आम्ही काय करायचं? आम्हाला शिकण्याचा मूलभूत हक्क आहे का नाही? हे मुलं म्हणजे सरांनी ते एकाच वर्गात सर्व मुलांना बसून ठेवतात आणि शिकवत नाही आणि खेळायला पाठवून देतात, आणि जर मुलं खेळत नाही तर त्यांना घरी पाठवून देतात। आम्हाला अजून 2 शिक्षक पाहिजे। धन्यवाद। पंचायत समिती शिंदखेडा येथे गट साधन केंद्र या ठिकाणी जुनी आच्ची येथील रहिवासी पालक वर्ग तसेच आमचे विद्यार्थी आम्ही वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील ऑफिस यांच्याकडे जाऊन वारंवार अर्ज केले, तरी आमची अर्जाची दखल न घेता कुठलाही अधिकारी असो किंवा कुठलाही पुढारी असो यांनी आजपर्यंत दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्हाला या विद्यार्थ्यांना इथं आणावं लागलं। आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय हा आमच्या पालक वर्गाला प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आम्हाला इथं या विद्यार्थ्यांना आणावं लागलं। आम्हाला नुसतं आरवाकारवीचे उत्तरं देतात, बघू करू, 10 मिनटं थांबा, 15 मिनटं थांबा। हे शेतकरी कुटुंबातले सर्व पोरं आहे। आम्ही शेतकरी लोक आहे। कामं सोडून या ठिकाणी हेलपाटे मारून आजपर्यंत थकलो आहे। त्यामुळे काहीतरी आमच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी शिक्षक पाहिजे। 1 ते 8 वर्ग आहे,
1 ते 8 वर्गामध्ये एकच शिक्षक, तो शिक्षक काय विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणार बिचारा, त्याची चुकी नाही, पण शासन अधिकारी वर्ग दखल काहीच घेत नाही. त्यामुळे आम्हाला शिक्षक किमान 2 तरी शिक्षक पाहिजे अजून, ही आमची अपेक्षा आहे. विषय शिक्षक द्यावा ही विनंती आहे आम्हाला. धुळे तालुक्यातील नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. धुळे तालुक्यातील नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. आमदार कुणाल पाटील यांच्या सहकार्याने नेर येथे विविध विकास कामे करण्यात आली व मंजूर झाली. त्याचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. यात पांझरा नदीवरील गावजोड पूल बांधणे, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या 3 टाक्या बांधणे, स्थानिक आमदार निधीतून सार्वजनिक वाचनालय गाव दरवाजा बांधणे, बाळासाहेब ठाकरे स्मृती भवन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, ग्रामपंचायत आवारातील सुशोभीकरण करून पेवर ब्लॉक बसवणे, खोलगल्लीचे काँक्रिटीकरण करणे, शिवाजी व्यायामशाळा पत्रा शेड बांधकाम करणे, वॉटर फिल्टर ATM मशीन वार्ड क्रमांक 2 व वार्ड क्रमांक 3 मध्ये बसविणे, उपकेंद्राला वॉल कंपाऊंड बांधणे, स्थानिक आमदार निधीतून चंदन टेकडी अमरधाम बैठक व्यवस्था तयार करणे, एकलव्य चौक पेवर ब्लॉक बसवणे, बोधावस्ती पेवर ब्लॉक बसवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र 4 खाटा योजनांचा दवाखाना वार्ड क्रमांक 5 मध्ये पेवर ब्लॉक बसवणे, जन सुविधा अंतर्गत शांताराम नगर येथे पेवर ब्लॉक बसवणे, महादेव मंदिर येथे पेवर ब्लॉक बसवणे, पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत बांधणे, रायवड वस्ती ब्लॉक निधी, नांदरे रस्ता पाईप मोरी उपकेंद्र 2 येथे पेवर ब्लॉक बसवणे, खाऱ्या धरण रस्ता पाईप मोरी बांधणे, नूरनगर 2 गल्ली काँक्रिटीकरण करणे, रायवड प्राथमिक शाळा वर्ग खोली बांधणे, महादेव वस्ती जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली बांधणे, न्यू इंग्लिश स्कूलचा रस्ता काँक्रिटीकरण करणे, मांडूप लवण बंधारा दुरुस्ती करणे, महात्मा गांधी चौक येथे पेवर ब्लॉक बसवणे आदी कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी आमदार कुणाल पाटील, नेरचे सरपंच गायत्री जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, गणेश जयस्वाल, दिलीप बिरारी, दत्ता परदेशी, सुधाकर पाटील, दगडू बिरारी, पंचायत समिती सदस्य अंजनाबाई मोरे, अनिल बिरारी तसेच गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच, त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सर्व सहकारी, पंचायत समितीचे सदस्य, त्यांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी, खास करून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व आपल्या विविध संस्थांचे संचालक, मार्केट कमिटीचे सर्व डायरेक्टर, खरेदी विक्री संघाचे सगळे संचालक, जवाहर शेतकरी सहकारी संघटनेचे सर्व संचालक, त्याचप्रमाणे दाजीसाहेबांबरोबर ज्यांनी खांद्याला खांदा लावून गेले अनेक वर्ष काम केलं ते दाजीसाहेबांवरती प्रेम करणारे सर्व दाजीसाहेबांचे ज्येष्ठ सर्व सहकारी, ठरला किंवा आपल्याला 15 तारखेला उद्घाटनं करायचे, भूमिपूजन करायचे, आम्हाला माहीत नव्हतं. पण मला असं वाटतं की भावीला बहुतेक इलेक्शन कमिशनचा निरोप येऊन गेला होता आणि त्यामुळे त्यांना असं माहिती होतं की 15 तारीख को दोपहर को 3 बजे लगने वाली आहे, तो आपण 12 बजे कार्यक्रम कर लेंगे याचा. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत शेवटच्या मिनिटाला हा कार्यक्रम छानपणे झालेला आहे आणि या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळे जे कामं केलेले आहेत. गावामध्ये आल्याबरोबर एक जो सुंदर असा गाव दरवाजा या ठिकाणी, ज्या गावाला नेर हे सर्वात मोठं तालुक्यातलं गाव, त्या गावाला एक सुंदर गाव दरवाजा अत्यंत आवश्यक होता. त्या गाव दरवाजाचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलं. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण जो पूल आपण नवीन पांझरा नदीवरती उभा केलेला आहे, त्या पुलाचं लोकार्पण, पुलाचं भूमिपूजन आपण त्या ठिकाणी केलं. त्याच ठिकाणी आपण अमरधामचं काम सुद्धा 20 लाख रुपये देऊन करून घेतलंय. त्या अमरधामचं आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं. त्यानंतर आल्यानंतर पुढे 2 रस्ते आपण काँक्रिटीकरणचे केले, त्यांचे आम्ही भूमिपूजन केले. त्यानंतर पुढे आल्यानंतर ही जी सुंदर अशी इमारत आपल्याला या ठिकाणी दिसते, ती ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत, ही आमदार निधीमधून आपण त्या ठिकाणी 20 लाख रुपये देऊन आपण त्या ठिकाणी ही इमारत आपण, म्हणजे मनाला एक प्रसन्नता मला जाणवते की गेल्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये मी नेमकं काय केलं आणि या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये मी काय केलं. तर जेव्हा मी नेरमध्ये येतो किंवा अशा प्रत्येक गावामध्ये जातो, काल संध्याकाळी फागण्याला होतो, फागण्याला सुद्धा मी तुम्हाला आकडा सांगणार नाही, पण तुमच्यापैकी थोडेसे 2-5 कोटी रुपये जास्त आम्ही फागण्याला दिलेले आहेत आणि फागण्याला सुद्धा फार मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी काल झाला. असा प्रत्येक गावामध्ये, म्हणजे ज्या गावामध्ये जावं त्या गावामध्ये मला एक गोष्ट जाणवते की लोक एवढं तर म्हणतील
की चला हा काम करणारा माणूस आहे, हा काय काय होईना काम ते करीत असणार हे तर म्हणावंच लागेल. कारण की आज देरमध्ये एवढी मोठी कामं आपण जेव्हा उभी केली, मला आठवतं की जेव्हा पुलाचा विषय त्या ठिकाणी आला आणि पूल हा झाला पाहिजे, मी सांगितलं होतं की आपण एक पूल त्या ठिकाणी चंदन टेकडीचा करू आणि चंदन टेकडीच्या पुलाकरता मी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठवला. त्यानंतर आमच्या लक्षामध्ये आलं की हा पूल होणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं. धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन धुळे विधानसभेसाठी आपला वचननामा जाहीर केला. धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक असून फक्त मातोश्रींच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे सांगत शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी पत्रकार परिषदेत धुळे विधानसभेसाठी आपला वचननामा जाहीर केला आहे. डॉक्टर महाजन यांनी सांगितले की गेली 2 दशके धुळे शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना या शहरासोबतच संबंध जिल्ह्यातील नागरिकांची माझी ऋणानुबंध तयार झाले आहेत. यातून मला माझा जिल्हा, माझं शहर आणि माझी माणसं कळत गेली. धुळे शहर एकेकाळी महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र होतं, पण जागतिकीकरणाच्या रेट्यात तयार झालेल्या स्पर्धेत धुळे शहर मागे पडलं. शहरासह जिल्ह्यात असलेले उद्योग बंद पडले, शैक्षणिक संस्थांचा दर्जा खालावला आणि धुळे शहर व जिल्ह्याच्या माथी मागासलेपणाचा टिळा लागला. ही परिस्थिती बदलणे हा माझा मुख्य सामाजिक व राजकीय हेतू आहे. मोठ्या प्रमाणावर मानवी संसाधन उपलब्ध असलेल्या या शहरात जास्तीत जास्त उद्योग आणि व्यवसाय आणून इथल्या अर्थचक्राला पुनर्जीवित करणे हा माझा मानस आहे. एका अर्थसंपन्न शहराची खरी उंची त्या शहराची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संपन्नतेवर ठरवली जाते. म्हणून या राजकीय कार्यातून धुळे शहराचा शाश्वत विकास घडवून हे शहर प्रगती पथावर आणणे हे माझे विजन आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनांच्या मताच्या बळावर धुळे शहराच्या पुढील 50 वर्षाच्या सर्वांगीण विकासाचा लढा उभा करायचा आहे. रायझिंग धुळे अर्थात उभरतं धुळे या मोहिमेच्या माध्यमातून मी प्रत्येक धुळेकरांच्या स्वप्नातील धुळे शहर जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य धुळेकरांच्या कल्पना, संकल्पना आणि व्यवहार्यतेच्या सुवर्ण मध्यातून आपल्याला उद्याचं धुळे शहर घडवायचं आहे. धुळे शहरातील गुंडगिरी, टक्केवारी नष्ट करण्याचा माझा संकल्प आहे. मी धुळे शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत डॉक्टर सुशील महाजन यांनी वचननामा जाहीर केला. या वचननाम्यात महिला सशक्तीकरणासाठी लघुउद्योग उभारणार, स्वच्छ धुळे, सुंदर धुळे, हरित धुळे बनवणार, तरुणाईच्या विकासाचे राजकारण गतिमान करणार, भाऊसाहेब हिरे रुग्णालयात अद्ययावत MRI ऑपरेशन थिएटर उभारणार, धुळे शहरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती करणार, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुरू करणार, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी प्रयत्नशील राहणार, धुळे शहरात कृषी विद्यापीठ उभारण्यावर जोर देणार, शहरातील हॉकर्ससाठी प्रभागनिहाय बाजारपेठ तयार करून शहरातील रस्ते मोकळे करणार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नूतनीकरण करणार, शहरातील ऐतिहासिक वास्तू व मंदिर जोपासणार, पांझरा नदीच्या काठाला आकर्षक गार्डन व बोटिंगची व्यवस्था करणार, धुळे शहराचे बसस्थानक आधुनिक करणे व शहरातील बस सेवा सुरू करणे, बसस्थानके सुशोभित करणे, धुळे शहरातील सर्व विद्युत तारा भूमिगत करणे व हरित धुळे संकल्पना राबविणे, धुळे महानगरपालिकेकरता अद्ययावत वाहने उपकरणे खरेदी करून धुळे शहर स्वच्छ ठेवणे, धुळे विमानतळाचे आधुनिकीकरण करून कमीत कमी 1 दिवसाआड मुंबई गोवा उड्डाण सुरू करणे, एज्युकेशन हब तयार करणे, धुळे शहरासाठी सर्व सोयीयुक्त असे उद्यान उभारणे, धुळे शहरात मोठे मॉल व फूड हब तयार करणे, शहरासाठी स्वतंत्र सोलर एनर्जी प्लांट तयार करण्याचा मानस, कृषी उत्पन्न बाजार समिती विकास करणे, इंडोर स्टेडियम व जलतरण तलाव निर्मिती, धुळ्यातील मल्ल पैलवान यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्लविद्या संकुलाची निर्मिती करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. शिवसेनेत कार्यरत असताना वेळोवेळी पक्ष व पक्षातले शिवसैनिक यांच्या अडीअडचणींना धावून गेल्यामुळे आज सर्व शिवसैनिक व पदाधिकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे असेही त्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरता आज सर्व पत्रकार बांधवांसमोर माझे विचार मांडले. धुळे शहराकरता जो एक माझा विकासनामा आहे, जाहीरनामा आहे, सर्वांसोबत मी आज डिस्कस करून त्याचं विचारमंथन करण्यात आलेलं आहे. अजूनही महाविकास आघाडीकडनं कोणत्या उमेदवाराला कोणतीही जागा असं सांगितलं गेलं नाही की तुम्ही इथून लढा असं म्हणून कोणाला दिली गेलेली नाही आहे. यापुढेही धुळे शहराकरता जमेल तेवढा विकासाची कामं करण्याकरता धुळे शिवसेना व मी स्वतः प्रयत्नशील राहील. या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिला सबलीकरण असेल, तरुणांना विकास असेल, धुळे सुशोभीकरण असेल, धुळे शहरातील विमानतळाचे अद्ययावतीकरण असेल, त्याचप्रमाणे धुळे शहरातला जो एक आपला धुळे हिरे मेडिकल आहे आणि सिव्हिल रुग्णालय आहे तेथील पूर्णपणे नवीन नूतनीकरण करून तिथं अद्ययावत सेवा अवेलेबल करून देणे हेच माझं प्रथम कर्तव्य असणार आहे. धन्यवाद.
त्यात धुळे महाविकास आघाडीकडनं कोणाला उमेदवारी देऊ गेलेली नाही आहे, पण तरी मी धुळे महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं धुळे शहरात उमेदवारी करू इच्छितो. धन्यवाद. धुळे शहरातील गल्ली नंबर 4 मधील बालाजी मंदिरापासून भगवान बालाजी रथोत्सवाचे सोमवारी विधिवत पूजन करून ढोल ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढत रथोत्सव साजरा करण्यात आला. श्री व्यंकटरमणा गोविंदा श्री भगवान बालाजीचा जयचा गजर करीत शहरातील गल्ली क्रमांक 4 येथील श्री बालाजी मंदिरापासून भाविकांनी सोमवारी सकाळी 11 वाजता रथ ओढून शहरातून मिरवणूक काढून रथोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील श्री बालाजी मंदिर संस्थानतर्फे नवरात्रोत्सवात वाहनोत्सव साजरा करण्यात आला. नवरात्रीच्या उत्सवात 11 दिवस बालाजींचे वहन काढण्यात आले. यात अनुक्रमे शेषनाग, मोर, सिंह, हत्ती, विमान, सप्तमुखी घोडा, हरिण, मारुती आणि गरुड या वाहनांचा समावेश आहे. तर पाशाकुंशा एकादशी निमित्त परंपरेनुसार रथोत्सव साजरा करण्यात आला. खोलगल्लीतील बालाजी मंदिरापासून रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. महाआरती व विधिवत पूजन झाल्यानंतर रथ मार्गस्थ झाला. यावेळी अग्रवाल परिवारातील कमलनयन अग्रवाल, मंगला अग्रवाल, मयुरेश अग्रवाल, कल्पेश अग्रवाल, वर्षा अग्रवाल, उज्ज्वला अग्रवाल तसेच अग्रवाल परिवारातील खुशी, योगिता, वैशाली, गोविंदा, कार्तिकेय या लहानग्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष केला. रथाच्या ठिकठिकाणी भाविकांतर्फे आरती केली जात असून रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मिरवणुकीदरम्यान ठराविक अंतरावर विश्रांतीसाठी रथ थांबवण्यात येत होता. रथावर निरंतर मिरवण्यासाठी अथवा रथ थांबवण्यासाठी लाकडाच्या मोगरी लावण्याचे काम शहरातील बाजार समितीमधील महामाल व मापाडी संघटनेकडे अनेक वर्षापासून आहे. तसेच मिरवणुकीत लेझिम, ढोल पथकासह 12 पावली पथके सहभागी झाली होती. रथ मिरवणूक शहरातील लकी मेडिकल, चैनी रोड, सन्मान लॉज, लोकरे मेडिकल, आग्रा रोड, पाचकंदील, शहर पोलीस चौकी, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली नंबर 6, राणा प्रताप चौक, गल्ली नंबर 4, श्रीराम मेडिकल, सीमा हँडलूम मार्गे जाऊन पुन्हा बालाजी मंदिराजवळ रथ पोहोचला. सुमारे 24 ते 25 तास ही मिरवणूक चालली. बालाजीच्या दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. रथावर विराजमान श्री भगवान बालाजींना केळीचा प्रसाद चढवण्यात येतो, त्यामुळे शहरात केळीला मागणी वाढली होती. केळीची विक्रमी विक्री झाली. बालाजींना चढवण्यात आलेली केळी नंतर पुजाऱ्यांकडून भाविकांना वाटप करण्यात येत होती. केळींचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांमध्ये झुंबड उडत होती. रथोत्सवाच्या मार्गात विविध सामाजिक संस्था, व्यापाऱ्यांकडून ठिकठिकाणी प्रसाद वाटप करण्यातही आले. यावर्षी सुद्धा बुलबुल ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे महाभंडाराचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून बालाजी रथोत्सवाला बुलबुल ट्रॅव्हल्सचे मालक श्री नंदकिशोर गुप्ता, कमल शेठ गुप्ता, गणेश शेठ गुप्ता आणि महात्मा गांधी चौक यांच्यातर्फे भंडाराचा अखंड रथ येईपर्यंत आपला भंडारा सुरू असतो. तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा तर नेहमीप्रमाणे हा भंडारा सकाळी रथोत्सव येतो, रथ आमच्या दारी येतो तोपर्यंत चालू असतो. दरवर्षी हजारो अगदी भक्त आहेत या भंडाराचा आस्वाद घेतात. तुम्ही बघू शकता 100 मीटरपर्यंत लाईन लागलेली आहे. भंडारा एकदम स्वादिष्ट असतो. तरी भक्तांनी भंडाराचा लाभ घ्यावा ही विनंती. जय बालाजी. धुळे तालुक्यातील मांडळ व परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला. धुळे तालुक्यातील मांडळ येथील तसेच परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मांडळ येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी संपन्न झाला. यात राज्यमार्ग 17 ते मांडळ ओरपाडा रस्ता तयार करणे, बोरी नदीवर मोठ्या पुलाचे पोच मार्गासह बांधकाम करणे, नंदाळे बोरकुंड मांडळ दाटरी आरवी पूर्वेपाडा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 49A ची सुधारणा करणे, विंचूर बोरकुंड ते नाशिक जिल्हा हद्द जोडगेकडे जाणारा रस्ता प्रमुख मार्ग 57 रस्त्याची सुधारणा करणे, विठ्ठल मंदिर सभा मंडप बांधकाम करणे, बोरी नदीवर स्मशानभूमीजवळ बंधारा बांधणे, बोरी नदीवर चित्तपट्टी शिवारात बंधारा बांधणे, 25-15 योजनेअंतर्गत सोलर हायमास्ट बसवणे, सामाजिक न्याय विभागातर्फे दलित वस्तीत कॉन्क्रिटीकरण करणे, जनसुविधा योजनेअंतर्गत नवीन गावात पेवर ब्लॉक बसवणे, जनसुविधा योजनेअंतर्गत गावांतर्गत पेवर ब्लॉक बसवणे, पूर नियंत्रण योजनेतून बोरी नदीलगत संरक्षक भिंत बांधणे, जिल्हा क्रीडा योजनेतून सार्वजनिक व्यायामशाळा बांधणे, 25-15 योजनेतून इलेक्ट्रिक पथदिवे बसवणे,
25-15 योजनेतून गावांतर्गत पेवर ब्लॉक बसवणे, मांडळ गावांतर्गत सोलर हायमास्ट बसवणे, बोरी नदी ते चंद्रकांत यशवंत पाटील यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे, बोरकुंड जोडगे रस्ता ते निर्मला निंबा पाटील यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे, निर्मला निंबा पाटील ते गुलाब धोंडू पाटील यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे, नामदेव जगा पवार ते सुमन भाऊराव पाटील यांच्या शेतापर्यंत रस्ता तयार करणे, जनाबाई भाऊसाहेब पाटील तर राजेंद्र दयाराम पाटील यांच्या शेतापर्यंत रस्ता तयार करणे, सामाजिक न्याय योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक करणे, सामाजिक न्याय योजनेअंतर्गत बुद्ध विहार तयार करणे, सार्वजनिक स्त्री पुरुष शौचालय तयार करणे, मांडळ धरणाच्या कालव्याची दुरुस्ती करणे, हिंदरून होरपाडा मांडळ रस्ता तयार करणे, हिंदरून होरपाडा मांडळ रस्ता मोरी बांधकाम करणे, 25-15 योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजचे स्मारक सुशोभीकरण करणे, 25-15 योजनेअंतर्गत वीर एकलव्य चौकात सुशोभीकरण करणे, 25-15 अंतर्गत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय अभ्यासिका तयार करणे, 30-54 योजनेअंतर्गत मांडळ ते होरपाडा पाईप मोरीचे बांधकाम करणे, जनसुविधा योजनेअंतर्गत सोलर हायमास्ट बसवणे, अपारंपरिक ऊर्जा योजनेअंतर्गत सोलर हायमास्ट बसवणे, अपारंपरिक ऊर्जा योजनेअंतर्गत नवीन गावात सोलर हायमास्ट बसवणे, हिंदरून होरपाडा मांडळ रस्ता तयार करणे आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आमदार कुणाल पाटील, मांडळच्या लोकनियुक्त सरपंच नयना पाटील, महाराष्ट्र राज्य बियाणे शेतीवाळा कमिटी नामनिर्देशित सदस्य डॉक्टर संदीप पाटील, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील, कुणाल सोनवणे, अरुण पाटील, नरेंद्र राजपूत, बापू खैरनार, राजेंद्र वधाने, मधुकर पाटील, राजू पाटील, शिवाजी पाटील, उत्तमराव पाटील, भीमराव चुडामण पाटील, सुरेश पुंजाराम पाटील आदी उपस्थित होते। उद्या पण आणखी 2 कार्यक्रम आपण सकाळी आणि संध्याकाळी घेऊन ठेवले, परंतु डॉक्टरांनी आता गेल्या 4-5 वर्षामध्ये जी विकासाची घोडदौड घेतलेली आहे आणि त्या विकासाच्या घोडदौडमध्ये डॉक्टरांनी ज्या पद्धतीचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि कधी कधी मला असं वाटतं ना की काही गोष्टी ह्या योगाच्या असतात आणि त्या गोष्टीला बरोबर योग आणि मुहूर्त जुळून आला की त्या गोष्टी तशाच बरोबर देव घडवून आणतात। ते आपल्याला घडवायचं नसतात, ते देव कधी घडवेल ते आपल्याला सांगता येतं। आता मी मांडळला येणं काय, मांडळचा कार्यक्रम घेणं काय आणि आज सकाळीच प्रेस कॉन्फरन्स जाहीर होणं काय 3:30 वाजता, हा कार्यक्रम थोडासा पुढेचा कार्यक्रम मागे करणं काय आणि ज्यावेळी इथे आपण बसलेले असताना त्या ठिकाणी मोबाईलवरती आम्हाला तारीख आली की 20 तारखेला मतदान होईल आणि 30-23 तारखेला विधानसभेचा निकाल घोषित होईल आणि हे वाचत असताना मागे पांडुरंगाची आमच्यावरती छाया असतं काय हे मला असं वाटतं की फार मोठं भाग्याचं लक्षण आहे आणि हे खऱ्या अर्थाने हे जे सगळं जुळून आलं, हे जुळून येण्यामध्ये खऱ्या अर्थाने मला असं वाटतं योग असतात आणि आज या पांडुरंगाच्या ह्या सुंदर अशा सभागृहामध्ये जे सभागृह सुद्धा मागच्या पंचवार्षिक मधल्या आमदार निधीमध्येच तयार करून दिलेलं आहे, त्या पंचवार्षिकच्या आमदार त्या सभागृहामध्ये बसून पांडुरंगाच्या या मंदिरामध्ये आज हे सर्व योग जुळून आलाय। मला असं वाटतं की आपण तुम्ही ते सांगितलं ते तसंच तसं होणार आहे। यावेळी आपण विधानसभा मागच्या दोन्ही पंचवार्षिकपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहोत असं मला वाटतं। खूप चांगली कामं आज आपण संपूर्ण तालुक्याभरामध्ये आम्ही गेल्या महिन्याभरापासून उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम लावलेला आहे। जवळपास प्रत्येक गावाला आम्ही गेलो आणि प्रत्येक गावाला 5-25 कोटीची कामं आपण केलेली आहेत। कोणतंच गाव असं नाही की ज्या गावाला कामांची कमी आहे आणि विकासाची एक व्यवस्थितपणे व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आहे आणि ही करत असताना त्या विकासामध्ये या तालुक्यातला सर्व घटकांचा समावेश झाला पाहिजे, प्रत्येक घटक त्याच्यामध्ये आला पाहिजे। कोणाला असं वाटता कामा नये की आमच्याकरता याच्यामध्ये काय आहे असं वाटू नये, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश असला पाहिजे। शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळतंय की नाही ते झालं पाहिजे। त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वॉटर सप्लाय योजना होत असताना त्या ग्रामस्थांच्या वॉटर सप्लायच्या माध्यमातून त्यांना पाणी शुद्ध आणि निर्मळ पाणी त्या गावामध्ये मिळतंय की नाही, गावामधले रस्ते गटारी ह्या नीटनेटक्या होत आहेत की नाही, त्या गावाला जोडणारे शिवार रस्ते चांगले झालेले आहेत की नाही, त्या गावाला जे पुलाच्या आवश्यकता होत्या ते पूल झालेले आहेत की नाही, असा एकंदर त्या आपल्या भागामध्ये जर समजा काही PSC सेंटर काही ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हायचे धावून गेले असतील तर ते झालेले आहेत की नाही असा सर्वंकष विचार करून त्या ठिकाणी गेल्या 5 वर्षामध्ये आपण या सर्व विकासाच्या गोष्टींना चालना द्यायचं काम केलेलं आहे। आणि मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की 2014 मध्ये जेव्हा तुम्ही मला निवडून दिलं तेव्हा विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी गेलो। 19 मध्ये निवडून गेलं देवाच्या कृपेने की आपण तेव्हा सत्ताधारी पक्षामध्ये आलो, परंतु 2.5 वर्ष जे आपल्याला सत्ताधारी पक्षाचं आमदारपद मिळालं त्याच पिरियडमध्ये बरोबर कोरोनाची महामारी त्या ठिकाणी आली होती आणि या संपूर्ण जगावरती कोरोनाचं संकट त्या ठिकाणी चालू होतं।
आणि त्या कोरोनाच्या संकटमध्ये आपल्या 2.5 वर्षापैकी 2 वर्ष त्या ठिकाणी निघून गेली. म्हणजे फक्त 6 महिने आपल्याला त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचं काम करायला मिळालं आणि त्यानंतर परत गुवाहाटी मार्गे काहीतरी प्रकार घडला, सरकार पडलं आणि परत 2.5 वर्ष आपण विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करतोय. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील एका घरातून झालेल्या चोरीचा तपास धुळे शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या 24 तासात उघडकीस आणत चोरट्याकडून 51,000 रुपये किमतीचे 17 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील लक्ष्मीवाडी गोशाळेसमोरील एका घरातून झालेल्या चोरीचा तपास धुळे शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या 24 तासात उघडकीस आणला असून चोरट्याकडून 51,000 रुपये किमतीचे 17 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की मोहाडी उपनगरातील गणपती नगरात राहणारे आदित्य राजेंद्र वर्मा यांच्या मालेगाव रोडवरील लक्ष्मीवाडी गोशाळेसमोर असलेल्या घराच्या कंपाऊंडमधून अज्ञात चोरट्याने घरगुती वापराचे 2 गॅस सिलेंडर चोरून नेले होते. या प्रकरणी आदित्य वर्मा यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 330/2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तपास चक्र फिरून संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना केले. पोलिसांनी संशयित अश्विन प्रमोद चव्हाण राहणार राष्ट्रवादी भवनजवळ सुरतवाला बिल्डिंगजवळ धुळे यास पकडले. त्याने गॅस सिलेंडर चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील 2 सिलेंडरसह इतर 15 असे एकूण 51,000 रुपये किमतीचे 17 सिलेंडर जप्त करण्यात आले. ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास चक्र फिरून 24 तासातच पोलिसांनी संशयितास अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील, शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, अमित रनमळे, तुषार पारधी, अमोल पगारे, योगेश ठाकूर, मुकेश जाधव, महेश देवरे, नागजोगी, कापसे, लोखंडे आदींनी केली. मी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन. आज रोजी फिर्यादीनामे आदित्य राजेंद्र वर्मा वय 30 वर्ष यांनी फिर्याद दिली की त्यांचे 2 घरगुती गॅस सिलेंडर चोरी झाल्याची फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित शोध पथकातील PSI राठोड आणि कर्मचारी यांना आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे गोपनीय यंत्रणा सक्रिय करून आम्हाला गुप्त बातमी मिळाली की अश्विन प्रमोद चव्हाण या आरोपीने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास 24 तासाच्या आत तात्काळ अटक करून त्याच्याकडून जवळजवळ इतरही गुन्ह्यातील 17 घरगुती सिलेंडर हे रिकवर केलेले आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळे सर, DYSP विश्वजित जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कामगिरी केलेली आहे. धुळे शहर विधानसभेची जागा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे शहर विधानसभेची जागा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. सुमित पवार यांनी सांगितले की दिनांक 10 रोजी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हा संपर्क मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन धुळे शहर विधानसभेबाबत महत्त्वाची चर्चा झाली. धुळे शहराच्या जागेबाबत महायुतीत आपलं बोलणं चालू असून सकारात्मक रिझल्ट मिळेल असं मला माझ्या वरिष्ठांनी सांगितल्याचे सुमित पवार म्हणाले. अजिंक्य संवाद मेळावा अलीकडेच धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी सुमित पवार सर्वेमध्ये आले तर पक्षाचा एबी फॉर्म आणून द्यायची जबाबदारी माझी राहील असे चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितले होते. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण या 3 जागांवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे. साक्री मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने दावेदारी केल्याने दिसून येते. त्यामुळे धुळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटावी, पक्षाला यश मिळेल असे मी वरिष्ठांना सांगितले. त्यामुळे धुळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. धुळे शहर विधानसभेसाठी पक्षातर्फे उमेदवारी करण्यास मी सक्षम असल्याचेही पवार यांनी सांगितले. ती गोष्ट मी एक जबाबदारीने आज आपल्या माध्यमातून धुळे शहराच्या नागरिकांना सांगणार. धुळे शहर विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढविणार आहे. त्या अनुषंगाने गेल्या 2 दिवस आधी म्हणजे 10 तारीखला मी आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते सन्माननीय अजितदादा, त्यानंतर आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब,
राज्याचे महत्त्वपूर्ण प्रधान मंत्री अनिल पाटील साहेब व धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांची भेट घेतली आणि भेट घेऊन मी त्यांना पुनश्च धुळे शहर सभाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी आमच्या चर्चेमध्ये स्पष्ट शब्दात अजितदादा, तटकरे साहेब, अनिल पाटील साहेब यांनी मला सांगितलं की धुळे शहर संदर्भात आपली सकारात्मक चर्चा चालू आहे. जवळजवळ ही जागा आपण घेण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणून मी आज हे सगळ्या घडामोडी आपल्या माध्यमातून नागरिकांना पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. त्यानंतर धुळे शहराची जागाबाबत महायुतीत ते जे वरिष्ठ नेते त्यांच्यासोबतही आमचं या विषयावर बोलणं झालंय. त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी आमच्या राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांचा दौरा झाला. त्या दौऱ्याच्या निमित्ताने अजिंक्य संवाद मेळाव्याचं आयोजन पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. त्या मेळाव्यात सुरजदादांनी आपल्या पक्षाच्या सर्वत्र सुमेध आला एक फॉर्म आणून देण्याची जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली होती. त्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेत मी एकंदरीत सांगू इच्छितो की विधानसभेच्या धुळे जिल्ह्याच्या जागा पाहता शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण या जवळजवळ जागा भारतीय जनता पार्टीचा याच्यावर क्लेम आहे आणि या जागा त्यांच्याकडं जाऊ शकतात. हा ते भारतीय जनता पार्टीने केलेला दावा आहे आणि साखळी ही शिंदे गटाची आमदार असल्यामुळे ही जागा पण शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळू शकते असंही शिंदे गटाच्या सगळ्या वरिष्ठांचं त्याच्यावर म्हणणं आहे. आणि ही सर्व घडामोडी बघता मी माझ्या धुळे शहराच्या जागेबाबत अजितदादा राष्ट्रवादीने लढावी ही माझ्या वरिष्ठांना विनंती केली होती व त्या ठिकाणून राष्ट्रवादीला आमदारी मिळाला आहे. महापालिका आपण राष्ट्रवादीवर असा महापौर होता, नागरिकांचा आपल्या पक्षावर प्रेम. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी सोबत चर्चा केल्यानंतर ही चर्चा केली होती आणि ही जागा जवळजवळ राष्ट्रवादी लढवेल असा सर्वांच्या चर्चेनंतर एकंदरीत हा त्यांच्या माध्यमातून आलेला एक म्हणजे संकेत आहे. धुळे शहर विधानसभा पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जुन्या आच्ची येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकच शिक्षक असल्यामुळे पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत पंचायत समितीसमोर केले ठिय्या आंदोलन. नेर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले डॉक्टर सुशील महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन वचननामा केला जाहीर. भगवान बालाजी रथोत्सवाची सोमवारी विधिवत पूजन करून मिरवणूक काढीत रथोत्सव साजरा. मांडळ व परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. धुळे शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या 24 तासात चोरीचा गुन्हा आणला उघडकीस. चोरट्यांकडून 51,000 रुपये किमतीचे 17 गॅस सिलेंडर जप्त. आणि धुळे शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष लढवणार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.